राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता रमाई माता भीमाई तसेच या देशाला ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सर्वांना या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारं आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणायचे की विद्यार्थ्यांमध्ये अनुभवापेक्षा पण जास्त शक्ती असते। म्हणजे या देशाला जर उभं करायचं असेल तर आपल्याला सर्वात पहिले युवक उभा करावा लागेल। मग तो कोणत्याही जाती धर्माचा कोणत्या पंथाचा असला तरी चालेल। आणि या देशामध्ये दोन गोष्टी पुढे गेल्या पाहिजे, एक शिक्षण आणि दुसरा आरोग्य। तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये होणारा हा भ्रष्टाचार, परवाच्या दिवशी मी न्यूज चॅनलवर एक बातमी पाहिली सर, आसाम का मणिपूर एक राज्य आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी निमुडा निमुडा नावाचं गाणं हे सिलेबसमध्ये ऍड केलं। म्हणजे आपण शिक्षण पद्धतीत नेमकी चालली पुढे। दुसरी गोष्ट, MPSC सर्व परीक्षा ऑफलाईन घ्यायची, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत। तर त्यांनी आता SBT वर आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट यावर आधारित त्यांनी ऑनलाईन पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। परंतु हा पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक आहे, कारण कॉम्प्युटरवर घेतलेली परीक्षा TCS कंपनी असेल, IBPS असेल, अन्य असतील, या कंपन्यांच्या माध्यमातून पेपर आयोजन केले जायचे आणि विद्यार्थ्यांना 1000 रुपये फी राहायची कोरकर साहेब। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सेंटर निवड दिलं। जर मी वाशिमचा आहे तर अकोला, अमरावती आणि वाशिम 3 सेंटर निवडा, पण ओरिजिनल 3 निवडल्यानंतर वाशिम वाल्याला नागपूर, नागपूर वाल्याला जळगाव, जळगाव वाल्याला कोल्हापूर, म्हणजे असा गोंधळ आहे। मी असं म्हणत नाही की ऑनलाईन 100% चुकीचे आहे, पण त्याच्यामध्ये जर दुरुस्ती किंवा पारदर्शकता जर आली तर ती सुद्धा काळाच्या ओघानुसार चांगली आहे। परंतु आज रोजी केरळ घ्या, तामिळनाडू घ्या, कोणतेही राज्य घेतले तरी त्या ऑनलाईन परीक्षा लोकसेवा आयोग घेत नाही, परंतु ती परीक्षा महाराष्ट्रामध्ये घेण्याचं त्यांनी आयोजन केलं। आणि ही परीक्षा घेत असताना त्याचं नॉर्मलायझेशन होते आणि MPSCचा पेपर 5 ते 6 शिफ्टमध्ये घेतात। समजा मी जर वाशिमचा असेल, नागपूरला 7 वाजता माझा पेपर असेल तर मला 1 दिवसावर लॉजवर राहण्याचा 1500 खर्च, राहण्याचा खर्च, म्हणजे एका विद्यार्थ्याला 5000 रुपये खर्च येऊन राहतो। हे विद्यार्थ्यांना पडत नाही। आणि MPSC 300 रुपये DD घेते, म्हणजे चलावा तुम्ही तलाठीचा असेल, MPSC PSI राज्यसेवेचा पुन्हा अर्ज करा। म्हणून शासनानं तलाठीचे असते किंवा सरळ सेवेचे काही जे पद आहे ते MPSC कडे वर्ग केले किंवा तुम्ही ती एक्झाम घ्या, कारण ऑनलाईन मध्ये घोटाळा। MPSC खात्रीपूर्वक परीक्षा घेणारी एक संस्था किंवा आयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये मानला जातो, पण तिथेच जर अजून ऑनलाईन होत असेल तर मग विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा कुठे? या नीटचा पेपर फुटला, जवळपास 25 ते 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। याला जबाबदार कोण आहे? याची जबाबदारी कोण घेणार? त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण कोण करणार? एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांनी तयारी केली, त्यांचं भविष्याचा विचार कोण करणार? आता पावसाळी अधिवेशन झालं, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ मला वाटते पत्रकार बांधव आहे। तुम्ही मला सांगा की या विधानसभेमध्ये किती लोकांनी MPSC आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केलं? दुसरा मुद्दा, या विधानसभेमध्ये अधिवेशन झाल्यानंतर काँग्रेसचे कोल्हापूरचे सतेज पाटील म्हणून विधान परिषदेचे आमदार आहेत। सर, सर्वांनी त्यांचं भाषण पाहिलं या MPSC लेवलवर, एवढी जबरदस्त मांडणी आणि एवढी चांगली माहिती दिली त्यांनी। जवळपास 1000 कमेंट आहेत, त्या 1000 कमेंटमध्ये एकही वाईट कमेंट नाही। आणि काही लोक असे म्हणतात, म्हणून लोक म्हणतात म्हणे काँग्रेसचे लोक पाहतात पाहिजे, कारण हे किती अभ्यास लोक असतात आणि किती मुद्दा पद्धतशीरपणे मांडू शकतात। तर या वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी आहेत। आपण शालेय स्तरापासून म्हणा किंवा अभ्यासिक आहेत, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करू, खास त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम राजूच्या माध्यमातून आपण करू, कारण त्यांच्या सुद्धा मनात आहे। परंतु होते काही विद्यार्थी पुढे येत नाही, त्याला म्हणजे एक केसेस झाली तर मला भरती देता येणार नाही। मागे ते अग्निवीरचं पोलिसांनी आंदोलन वगैरे केलं, तर त्याच्यामध्ये थोडेसे विद्यार्थी, तर अशा पद्धतीने आपण जर केलं तर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे कोणीतरी यावं, एखादं आंदोलन उभा करावं आणि आमच्या प्रश्नाला प्रश्न मार्गी लागावे। तर या आज प्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेस युवक आणि काँग्रेसच्या माध्यमातून एक चांगला